बोला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला व प्रतिमेला वंदन करून तसेच दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या विचाराला व प्रतिमेला वंदन करून तसेच कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन. आपल्या दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे सल्लागार राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच आपल्या मातृसंस्थेचे सर्व पदाधिकारी पुणे जिल्हाचे अध्यक्ष अंतर्गत आदरणीय आरोडे गुरुजी, आदरणीय कदम गुरुजी, आदरणीय ओहाळ गुरुजी, आदरणीय आमचे वाघमारे गुरुजी, सर्व पदाधिकारी पुणे जिल्ह्यावरून तालुका दौंड या ठिकाणी कार्यकर्णी निवडण्यासाठी आलेले आहेत. की दौंड तालुका पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा आणि मोठा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंस्थेला पहिल्यापासून मानणारे जुन्या काळापासूनचे खूप महत्त्वाचे इथं कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे वारसदारसुद्धा इथं आता यांचेसुद्धा वडील साळवे साहेब अध्यक्ष होते म्हणतात. बरेच लोक इथं मातृसंस्थेला वाहून घेतलेले आणि आता ही सगळी ही टीम जी आता नियुक्त झालेली सर्व श्रद्धावान माणसं आहेत. बाबासाहेबांच्या घराण्याशी बेईमानी न करणारे माणसं आहेत. पद घेऊन मोठं झाल्यानंतर आज सगळ्यांचं लक्ष दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यावर असते. हा प्रामाणिक माणूस असतो, बेईमानी करत नाही, फसवत नाही कुणाला आणि धोकाधडी करत नाही, पैसा खात नाही, निर्व्यसनी असतो, सिलवान असतो. एवढा ग्रेड म्हणून त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने पाहिलं जाते. म्हणूनच का काय आमचे पहिल्या अध्यक्षाला वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या लोकांनी उचललं आणि ते आमच्याकडून निघून गेले. तशी त्याची कॉफी ह्याच्या कार्यकर्त्यातून होऊ नये ही एक माझी कळकळीची विनंती असेल. ती जे काय झालं ते फार दुःख आहे. तशी बेईमानी होता कामा नये. मातृसंस्थेनं त्यांना खूप मोठं केलं होतं, खूप उंच नेलं होतं आणि त्या माणसानं सहज त्याला कुणं दुखवलं नाही तरीसुद्धा ते माणूस आपल्यातून फक्त लालची पोटे निघून गेले. तर तशाचपैकी कुणी तशी करू नये. बेईमानी स्वतःची बेईमानी आहे तसं करणं म्हणजे. बाबासाहेबांना आणि संस्थेला काही फरक पडत नाही. मी एकटा गेलो म्हणजे काय संस्था बंद पडत नाही. पण माझं नाव आयुष्यभर खराब होणार आहे. सगळं दौंड तालुका माझ्याकडे असं बोट दाखवेल की या माणसानं संस्थेसंग बेईमानी गद्दारी केली म्हणून तशी वेळ येऊ देता कामा नये. प्रामाणिकपणानं कार्यकर्ते जोडावे, धम्माचं कार्य वाढवावं आणि पदाला न्याय द्यावा. संस्कार विभागाचं काम वाढवा, शिबिरं लावा. संस्कार विभाग उत्तम असं काम करते आपला. पुन्हा संरक्षण विभाग आहे, समता सैनिक दल त्याचीसुद्धा अत्यंत गरज आहे आपल्याला. पर्यटन विभागाची अत्यंत गरज आहे. पर्यटन विभागानं तर सगळ्या भारतामध्ये आज आपल्या इथं मी तुमच्या दौंड तालुक्याच्या वतीनं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी 2 थायलंडला जाऊन आलेले आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पर्यटन गेलं होतं. त्याच्यामधले 2 आपले पदाधिकारी आहेत, आदरणीय नागशेन ओहाळ गुरुजी, आदरणीय सखाराम ओहाळ गुरुजी. 2 आपल्या थायलंडचे आत्ताच पर्यटन श्रीलंकेला पण जाऊन आलेत. अशी ही आपली मातृसंस्थेवरतीनंच पर्यटन काढावे. लोक कमी पैसे म्हणतात आणि नेतात, ते चुकीचं आहे. आपल्या मातृसंस्थेच्याच पर्यटनाला जावं सर्वांनी ही कळकळीची विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना जिल्ह्याच्या वतीनं, आमच्या आरोडे गुरुजीच्या वतीनं, कदम गुरुजीच्या सर्वांच्या वतीनं, आमचे डाळिंबे भाऊ, आमचे बाळकुंद्रे साहेब या सर्वांच्या वतीनं मी या नवीन कार्यकारिणीला लाख लाख शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य आरोग्य सुदृढ आणि सुंदर राहो आणि तुमच्या कार्याला खूप प्रेरणा मिळो. तुमचे मुलं बाळं तुम्ही सर्व सुखी राहो आणि मातृसंस्थेला वाहून घेतल्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद करतो. जय भीम. आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय पत्रकार औषमान विलास कांबळे भाऊ यांनी खूप अगदी महत्त्वाचं काम केलं. आज आमच्या कार्यक्रमाच्या वेळेस आले त्याबद्दल दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांनासुद्धा मी लाख लाख शुभेच्छा देतो. असंच वेळोवेळी आमच्या दौंड तालुक्याला, पुणे जिल्ह्याला सहकार्य कराल हीच मी त्यांनासुद्धा मी विनंती करतो. त्यांच्याप्रती सुद्धा मंगल मैत्री करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.